या भागातही आपण अशाच काही कथा बघणार आहोत. शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक जागरूकता या गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरामध्ये वाचाल तर वाचाल या म्हणीचा आदर्श समोर ठेवत पीएमपीएमएलच्या बसमध्ये वाचनालय सुरू करण्यात आले. सगळ्याच वाचनप्रेमींनी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलं. विद्यानगरी ही पुण्याची ओळख आणि वाचनातून समृद्ध झालेले अनेक विद्वान ही देखील. हाच वसा पुढे न्यावा यासाठी PMPMLनं जुन्या टाकाऊ झालेल्या बसचा पुनर्वापर केला, त्याला छोटेखानी वाचनालयात रूपांतरित केलं. बसच्या आतला भाग आकर्षक रंगसंगतीनं सजवला आहे. गालिचे तसंच आरामदायी आसनं बसवली आहेत. सुमारे 250 पुस्तकांचा खजिना घेऊन ही बस वाचकांना आनंद देण्यासाठी सज्ज आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे वाचनाची आवड वाढवणं आणि ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचवणं. PMPMLचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आकाराला आला आहे. ही बस पुण्यातल्या विविध ठिकाणी फिरून वाचन संस्कृतीला चालना देणार आहे. अनेक विद्यार्थी यांना या वाचनालयाचा उपयोग होणार, तिथे आपण म्हणतो वाचाल तर वाचाल. आणि अशा पद्धतीने आज आपल्या जे काही मोबाईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या युगामध्ये ते तर आपण जे आपल्या पुस्तकांबरोबरची जी इंटिमसी किंवा जे काही आपलं नातं आहे ते आपण विसरत चाललोय, ते पुनर्जीवित करायचं. एक इनोव्हेटिव्ह उपक्रम म्हणून स्क्रॅप बस म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ कसं करायचं, कमी खर्चामध्ये आम्ही स्क्रॅप बस तिथं रंगवली, खाली कार्पेट टाकलं. लोकांची PMPL विषयी ऍक्टिव्हिटी आहे, जिव्हाळा आहे. आणि पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे पुणे, आणि वाचन संस्कृती आजकाल जे इंटरनेटमुळे कमी होत चाललेली आहे, ती वाचन संस्कृती आपले जे थोर लेखक, चांगले चांगले लेखक इथं पुण्यामध्ये होऊन गेलेले, त्यांचे चांगले चांगले पुस्तक, त्याचं उत्तम दर्जेदार साहित्य, याचा सर्वांनी याचा लाभ घ्यावा. या पुस्तकांमध्ये मराठी साहित्य, इतिहास, धर्म, राजकारण, आत्मचरित्र आणि प्रेरणादायी पुस्तकं यांचा समावेश आहे. विद्यार्थी, कामधंद्यात व्यस्त लोक, ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे. बसमध्ये पुस्तकांची मांडणी देखील अतिशय सोपी ठेवलेली आहे. जुन्या वाहनांचा पुनर्वापर करून त्याचा समाजहितासाठी उपयोग करणं याचं हे आदर्श उदाहरण ठरत आहे. टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून बसची निर्मिती केली असल्यामुळं पर्यावरणपूरक संदेशही अधोरेखित झाला आहे. पहिल्या आठवड्यातच विद्यार्थी आणि वाचनाची आवड असणाऱ्यांचा उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला आहे. ही गाडी पूर्णपणे स्क्रॅप होती, स्क्रॅप टाकाऊ गाडी होती. टाकाऊपासून आम्ही टिकाऊ केलेली. जे मटेरियल साईडचे रॅक्स वगैरे सगळं लावलेले आहे ते सर्व स्क्रॅपमधून आम्ही तयार केलेले आहे. तरुण मुलं सध्या मोबाईलमध्ये फार मग्न झालेले असतात. त्यांनी जास्तीत जास्त मोबाईलचा वापर कमी करून जास्तीत जास्त पुस्तकांकडे त्यांनी वळून त्यांच्या ज्ञानात भर पाडावी, हे त्या मागचा हेतू आहे. आता मी गदी माडगुळकर यांचं गीत रामायण घेतलंय आणि ते वाचत बसलो होतो. पुस्तक खूप छान आहे आणि हा उपक्रम पण यांनी प्रोत्साहन मिळतं वाचण्यासाठी. हा PMPML वाचनालय एक खूप युनिक एक्सपिरियन्स आहे. आपण बघतो की स्क्रॅप व्हेकल्स जसे ट्रक झाले, त्यांना फूड ट्रक बनवतात आणि ते पुण्यात वगैरे सगळीकडेच खूप कॉमन आहे. पण एका बसला एका लायब्ररीमध्ये कन्वर्ट करायला मी पहिल्यांदा बघतोय, आणि हे बघून जो इंटरेस्ट माझा पीक झाला त्याला काही लिमिट नाहीये. पुढील टप्प्यात ही बस पुण्यातल्या इतर महत्त्वाच्या शैक्षणिक आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन स्थानिक वाचन संस्कृतीला बळ देईल. दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगद पोद्दार, पुणे. आजच्या काळात ग्रामीण किंवा शहरी